ताज्या घडामोडी आणि नवीन बातम्या पाहण्यासाठी आमचं मी साक्षीदार हे चॅनल सबस्क्राईब करा. तब्बल 320 भरलेले गॅस सिलेंडर घेऊन जाणाऱ्या ट्रकवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रक रस्ता दुभाजकाला धडकला आणि भर रस्त्यात पलटी झाल्याची घटना 17 जुलै रोजी सकाळी ठाणे बेलापूर मार्गावर ऐरोली येथे घडली. सुदैवाने या दुर्घटनेत कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही. या अपघातामुळे ठाण्याच्या दिशेने जाणाऱ्या लेनवर काही काळ वाहतूक कोंडी झाली होती. मात्र रबाळे वाहतूक पोलीस आणि अग्निशामक दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेऊन सिलेंडर दुसऱ्या वाहनात भरून अपघातग्रस्त ट्रक बाजूला काढत वाहतूक सुरळीत केली. या घटनेतील अपघातग्रस्त ट्रक हिंदुस्थान पेट्रोलियम कंपनीचे गॅस सिलेंडर घेऊन रसायनी येथून पालघर येथे जात होता. या ट्रकमध्ये गॅसने भरलेले 270 घरगुती तर 50 व्यावसायिक सिलेंडर होते. 17 जुलै रोजी सकाळी 7 वाजण्याच्या सुमारास सदर ट्रक ठाणे बेलापूर मार्गावरील ऐरोली येथील सिमेन्स कंपनीसमोर आला असताना ट्रक चालक मोहम्मद जहीर याचे ट्रकवरील नियंत्रण सुटले. त्यामुळे ट्रक रस्ता दुभाजकावर धडकून रस्त्यावर पलटी झाला. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी किंवा गॅस सिलेंडर लिकेज होण्याची घटना घडली नाही. या अपघातात ट्रक चालक मोहम्मद जहीर हा किरकोळ जखमी झाला. या अपघातामुळे ठाण्याच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावर वाहतूक कोंडी झाली होती. या अपघाताची घटनेची माहिती मिळताच रबाळे वाहतूक पोलिसांसह ऐरोली अग्निशामक दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर वाहतूक पोलिसांनी ठाण्याच्या दिशेने जाणारी वाहतूक थांबवून सदर ट्रकमधील सर्व सिलेंडर दुसऱ्या वाहनात भरले. त्यानंतर अपघातग्रस्त ट्रक बाजूला करून वाहतूक सुरळीत केली. सकाळच्या सुमारास ट्रक चालकाला डुलकी लागली असावी, त्यामुळे हा अपघात घडला असावा अशी शक्यता रबाळे वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय बेंडे यांनी व्यक्त केली.